जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवूया ब्रॉकलीचा खूप इंटरेस्टिंग पदार्थ। चला या हे ब्रॉकली आहे आणि हे दही आहे, ही क्रीम आहे, हे काजूची पेस्ट आहे आणि हे मिरचीचं ही आहे आणि हे आपल्याला थोडंसं काली मिरची पावडर। चला आता आपण पहिलं ब्रॉकली उकडवून घेऊया आणि आता पहिलं आपण गॅस आता हे ब्रॉकली आपण ह्याच्यावर 5 मिनिटे ठेवून मग आपण बाहेर काढूया। आता बघा हे आपलं झालंय। हे कसं फक्त करून घ्यायचं, जास्त ह्याला शिजवायची नाही, हे थोडंसं शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये काय किड्या बिड्या असतील ते निघून जातील। आता हे आपण पाणी गाळून घेऊया। हे बघा आपण हे ना पाणी सगळं हे ना निचळून घेतलेलं आहे। आता आपण त्याला आपली पेस्ट बनवूया। हे बघा ही काजूची पेस्ट आहे, हे आपण मोठे 2 या 3 चमचे घ्यायचे। हे बघा मी हे 3 चमचे घेतले आहे आणि ह्याच्यामध्ये हा आपण दही सर्व घ्यायचा आहे, थोडा दही सगळा घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर आपण क्रीम टाकायची। क्रीम पण मी 3 चमचे घेत आहे आणि त्याच्यावर आपण चिली फ्लेक्स टाकायची आहे आणि हे थोडंसं काली मिरी आणि ह्याला आपण एकजीव करून घेऊ। आणि आपण ना ब्रॉकली मध्ये मीठ टाकलेलं नाहीये, तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, ते चवीनुसार घेऊ। आणि ह्याला चांगलं एकजीव करून घेऊ। आता आपण ही कढई ठेवली आहे। आता आपण गॅस लावलाय, कढई ठेवली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। जास्त तेल नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। आपण ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं। हे बघा ही क्रीम आहे ना एकजीव झालेली आहे। चला आपण हे बघा ते आता डीप फ्राय करून घेऊ। तेल पण आपला तापलेला आहे। हे बघा हे बघा हे असं आपण त्याला आता डीप फ्राय करून घेऊया। आता हे बघा मी टाकलेलं आहे। आता ह्याला आपण कव्हर करूया, म्हणजे थोडा वेळ हे करून ठेवूया, म्हणजे झाकून ठेवूया। आता आपलं हे झालंय, आपण बघा हे आता पलटून घेऊया। एका साईडचं झालंय, तर आपण हे दुसऱ्या साईडला त्याला पलटून घेऊया। हे बघा आता हे सगळं बघा आम्ही पलटून घेतलेलं आहे। आता तुम्ही हे 5 मिनिटं ठेवायचं आणि मग आपण हे काढू शकतो। ह्याला ना आता मध्ये मध्ये बघा आपण पलटत राहायचं। हे बघा हे कसं ब्राउनिश झालेलं आहे। हे बघा आता ह्याला 5 मिनिटं आपण ठेवून नंतर आपण काढून घ्यायचं। चला आपलं हे झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता हे बघा आपण हे काढून घेतले आहे आपण। आता ह्याला आपण थोडंसं क्रीम टाकून पण आता हे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेते। हे बघ
हे बघा, ह्याच्यावर आपण थोडीशी क्रीम टाकून घेऊया.